नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला आता हे दिसतच आहे काय चाललंय आमचं दोघींचं. इथे माझ्या बाळाच्या कथ्थक क्लासचा ॲन्युअल डे आहे, जो आमच्या BRCमध्येच होतो आणि तिथे हॉलमध्ये आहे. कन्व्हेन्शन हॉल म्हणून त्या हॉलचं नाव आहे. तिथे माझं बाळ जातं माझं कथ्थक क्लासेसला. तर तिथेच त्यांचा हा ॲन्युअल डे आहे. तर आज त्यांचा हा कथ्थक ॲन्युअल डे आहे. तर मग मी मेकअपवालीला काही बोलवलेलं नाही, कारण मीच मेकअप करणार होते त्यामुळे. तर आता हा डोळ्याचा मेकअप चालू आहे. तर मला आता असं वाटलं की माझ्या बाळासाठी मी मेकअपवाली पण बनू शकली, माझ्या बाळासाठी मी टीचर पण बनू शकते, माझ्या बाळासाठी सगळं बनू शकते. हे मला आता समजून आलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या बाळासाठी आता हे मेकअपवालीचा रोल केला आहे. आणि हा मला मेकअपचा सुद्धा माहीत नव्हता, पण मी माझ्या बाळासाठी सगळं शिकून घेतलेलं आहे. कारण दुसरीकडे जाण्यापेक्षा मी स्वतःच माझ्या बाळाला सुंदर असं मेकअप करू शकते. आणि माझ्या बाळाला अशी हवेशी एवढी गरज नाही आहे मेकअपची. पण तिथे करण्याची गरज आहे डान्ससाठी, म्हणून ते करावं लागलं होतं. आणि इथे आता हेअरस्टाईल बाळाची, माझे केस कापली होती तर खूप चिडचिड करत होती, "मम्मा माझे केस तू का कापली?" पण आता मी त्यासाठी एक एक्सटेन्शन बन आणला, जो क्लिप अटेस्टेड असतो. त्याला फक्त मी समोरून फक्त हेअरस्टाईल केली आणि त्याला पोनी बांधून तो जो बन आहे ना त्याला लावला आणि छान अशी हेअरस्टाईल मस्त बघा आता तयार होईल. मग ती चिडचिड करत होती, "मम्मा हे काय माझे केस." आता हे बघा असा हा बन त्याला असा अटॅच केला आणि तो गजरा जो आर्टिफिशियल गजरा आहे तो लावला. तो श्रव्याच्या मैत्रिणीच्या मम्मीनेच आणून दिला होता. छान असा तो बन लावला आणि आमची हेअरस्टाईल पण झालेली आहे. इथं सुंदर अशी हेअरस्टाईल झालेली आहे आणि हा दुपट्टा आणि जो पट्टा आहे ना जो ड्रेसचा तो लावायला घेतलेला आहे. मला काय एवढा जमला नाही, कारण कथ्थकचं आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे. कधी आपल्याला शाळेत पण शिकवलं नाही आहे ना आपल्या आई-वडिलांनी शिकवलं नाही. पण आपल्या मुलांसाठी आपण सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायच्या आहेत आणि त्यांना ते समजल्याच पाहिजेत. हे बघा आमचं बाळ कसं दिसतंय सांगा मला कमेंटमध्ये. आणि इथे तयारी ऑलमोस्ट आमची झालेली आहे. आता फक्त लिपस्टिक राहिलेली आहे. लिपस्टिकही लावून झाली आहे. विचारते, "मम्मा मी कशी दिसते? मम्मा मी कशी दिसते?" असं चाललंय माझ्या लेकीचं. आता आम्ही इथे निघालो. बाईकवर आमची हिरोईन. हे बघा. बघा मित्रांनो, हे माझं बाळ आहे आणि चाललंय डान्सला आम्ही. चला मग फ्रेंड भेटूया तुम्हाला. आम्ही हॉल दाखवतो, हॉलही दाखवतो. हॉल कसा आहे ते पण बघा. हे बघा आम्ही निघालो भुर्र. इथे पोहोचलो आम्ही आमच्या हॉलच्या एंट्रन्समध्ये. इथे हा पूर्ण खूप सुंदर असा परिसर आहे हा. त्या हॉलचं नाव कन्व्हेन्शन हॉल आहे आणि खूप छान आहे. हा BRCतला रम्य असं वातावरण वाटतं इथे. खूप सुंदर वाटतं. इथे अजूनही स्टुडंट येत आहेत. इथे बघा आम्ही आतमध्ये पोहोचलो. फटाफट निघालो, कारण ऑलमोस्ट आम्हाला उशीरच झाला होता. आम्ही टीचरांना शोधत होतो, टीचर कोणत्या रूममध्ये आहेत. मग आम्हाला फायनली रूम सापडला आणि आम्ही आतमध्ये आतमध्ये निघालो जायला. इथे टीचर आणि सगळे स्टुडंट, तिचे सगळे फ्रेंड्स भेटल्या. त्या ब्लू ड्रेसवाल्या त्या टीचर आहेत आणि हे सगळे पॅरेंट्स. आणि हा बघा डान्स आमचा सुरू झाला. इथे लेफ्ट साईडला जे आहे ती माझी श्रव्या आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर सांगा. आणि इथे सुंदर असा छान डान्स झाला माझ्या लेकीचा. बघा सर्वांनी. आणि नंतर इथे आला डान्स करून बाळ माझं. आम्हाला काहीतरी बिस्किट दे म्हणून बोलली म्हणे. आणि इथे आम्ही निघालो. स्नॅक्स आम्हाला तिथे दिलेले आणि स्नॅक्स आम्ही खाल्ले थोडेसे तिथे. तिलाही भरवलं आणि आम्ही निघालो. चला मग फ्रेंड्स, कसा तुम्हाला वाटला आमचा हा छोटासा मिनी ब्लॉग? आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. बाय बाय फ्रेंड्स. सी यू अगेन. बाय.